वाळवा तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधातील संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे। कामेरी गावात आज शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आल्याचा संशय असलेली एक हायटेक गाडी शेतकऱ्यांनी रोखून धरल्याने मोठा तणाव निर्माण झाला। मिळालेल्या माहितीनुसार MH02FE1822 क्रमांकाची आधुनिक कॅमेरे बसवलेली गाडी 2 व्यक्तींसह कामेरी परिसरात फिरताना आढळून आली। ही गाडी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठीच आली असल्याचा संशय आल्याने शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि गाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून संबंधितांची चौकशी केली। यावेळी गाडीतील व्यक्तींनी आम्ही राष्ट्रीय महामार्गाचे मॅपिंग करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले। मात्र शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संबंधित व्यक्तींशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने संभ्रम आणि संताप अधिकच वाढला। या घटनेवेळी कामेरीचे सरपंच रणजित पाटील, प्राध्यापक अनिल पाटील, सचिन जाधव, कुरळपचे विजय पाटील, महादेव मोहिते यांच्यासह कामेरी, ऐतवडे खुर्द आणि कुरळप परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी जाऊ देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला। प्रशासनाकडून छुप्या पद्धतीने हालचाली सुरू असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। या घटनेमुळे शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून पुढील घडामोडींवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। 5 मे पासून आमच्या गावामध्ये रात्री 7 नंतर हे ड्रोन फिरतात। आता हे ड्रोन कुठल्या संदर्भात फिरतात याला पोलीस प्रशासनाची परवानगी त्यांनी घेतली आहे का, किंवा शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात हा ड्रोन आहे किंवा राष्ट्रीय प्राधिकरण महामार्गाच्या संदर्भात आहे याचा अद्याप खुलासा झालेला नाही। परंतु बेकायदेशीर ड्रोन उडवणं हे बेकायदेशीरच आहे, पण असं असताना रात्रीच्या वेळेला ड्रोन फिरवण्याची गरज काय? तर आम्हा शेतकऱ्यांना दाट संशय आहे की हा शक्तीपीठचा सर्वे आहे। फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करून उघड केल्याच्या नंतर विरोध होईल म्हणून की असा गुपचूप पद्धतीनं यांचा सर्वे सुरू आहे आणि जमीन ॲक्वेरिशनचं काम गुप्तपणे यांचं चालू असल्याचा आम्हाला दाट संशय आहे। म्हणून आज आम्ही यांना या ठिकाणी थांबून विचारलेलं आहे आणि पत्रकार बांधवांच्या निदर्शनात ही गोष्ट आम्ही आज आणून देत आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना ही सर्वे करणारी गाडी हायवेवरनं फिरत होती। शेतकऱ्यांनी ती अडवून इथं ग्रामपंचायतीच्या समोर आणलेली आहे। तात्काळ कळताच जवळजवळ 100-200 शेतकरी इथं जमा झालेत आणि हे सांगतायत की जुन्या हायवेचा सर्वे आहे, पण त्या नावाखाली शक्तीपीठ महामार्गाचा सर्वे होत असल्याचा आम्हा सगळ्यांना संशय आहे। आणि ते प्रत्येक 10 मिनिटानंतर वेगवेगळं काहीतरी बोलतात। मगाशी वेगळं बोलले, आत्ता वेगळं बोलले। आम्ही यांच्या वरिष्ठांची आत्ता बोललेलो आहे, त्यांची गाडी आम्ही चेक केली। त्यांच्या लॅपटॉपवरती जेवढा आता सर्वे केला होता तो जेवढा डाटा होता तो सगळा उडवलेला आहे आम्ही। आणि आता त्यांना आम्ही वॉर्निंग देतोय की जर ही गाडी पुन्हा इथं हायवेला जर दिसली तर याचं चाक सुद्धा शिल्लक राहणार नाही, एवढा आम्ही त्यांना इशारा देतो।